आज शासनाने आपल्या ज्या मिलिटरी स्कूल असतात म्हणजे सैनिकी शाळा असतात याच्या संदर्भात नवीन धोरण जाहीर केलेलं आहे। आपली मुलं ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सैन्यामध्ये भरती व्हावी यासाठी धोरणामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विशेषतः जी भरती अधिकाऱ्यांसाठी होते त्याच्यामध्ये CBSEच्या धर्तीवर प्रश्न विचारले जातात। इंग्रजीचं शिक्षण हे त्यांना द्यावं लागतं। याच्या व्यतिरिक्त अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यांची मागणी ही माजी सैनिक फेडरेशनकडून विशेषतः ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याकडून सातत्याने याचा पाठपुरावा होत होता आणि आम्ही याच्यासाठी कमिटी नेमलेली होती। आमचे SCRTचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व सैनिकी शाळांना भेटी दिल्या आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की चांगला असा दिलासा हा सर्व सैनिकी शाळांना मिळेल। मुलांमध्ये सैनिक शाळेमध्ये जाण्याची आवड निर्माण होईल आणि ही आवड त्यावेळेलाच योग्य ठरेल ज्यावेळेला त्यांची निवड ही सैन्य दलामध्ये अधिकारी म्हणून होईल आणि म्हणून या बदलांबरोबर अशी संधी महाराष्ट्रातल्या युवकांना लाभो अशी मी त्यांना सदिच्छा देतो। त्याच्याचबरोबर जे अंध अपंग बांधव आहेत म्हणजे दिव्यांग आहेत त्यांच्या संदर्भात आज निर्णय घेतलेला आहे आणि जे टेम्पररी पोस्टवर आहेत अशांना आम्ही कायम केले। जवळजवळ 2800च्या आसपास यांची संख्या आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे एक दिलासा। आम्हाला सुप्रीम कोर्टाने या संदर्भात धोरण ठरवायला सांगितलेलं होतं। धोरण ठरवत असतानाच अंध बांधवांना सुद्धा आपण त्या ठिकाणी संधी देत आहे आणि आपली जी रिक्त पदं असतील त्याच्यावर लवकरच त्यांना सामावून घेतलं जाईल। सर, शिंदे समितीचा अहवाल जो आहे दुसरा तिसरा तो मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे, त्या अहवालात नेमकं काय? अहवालाच्या संदर्भात या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील साहेब दादा आपल्याशी बोलतील। चंद्रकांत दादा पाटील आपल्याशी बोलतील आणि ते याचं पूर्ण एक्सप्लेनेशनसुद्धा आपल्याला देतील कारण त्या समितीचे ते अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे हे सांगण्याचा अधिकार हा इसमें से 2 जो फैसले थे वो मेरे डिपार्टमेंट के थे। एक मिलिट्री स्कूल के लिए हमने नया धोरण नई पॉलिसी डिक्लेयर की है और जो भी उनकी मांगे थी सब मांगे हमने पूरी की है। हम ये चाहते हैं कि मिलिट्री स्कूल में जो भी पढ़ते हैं वो आगे चल के मिलिट्री में भर्ती हो जाए। इसके लिए उनकी जो भी कठिनाई थी वो सब दूर की गई है और एक अच्छी तरह से उनको राष्ट्र की सेवा करने की अपॉर्चुनिटी मिले। और दूसरी चीज़ ये है कि महाराष्ट्र को एक इतिहास रहा है। मराठा लाइट इन्फेंट्री उसका हेडक्वार्टर अब बेलगाम में है लेकिन ये भी एक हमारे जो शूर मराठा वीर थे उनको रिप्रेजेंट करता है। तो मुझे ऐसे लगता है कि जिस तरह से पहला मिलिट्री स्कूल सातारा में खोला गया था उसी के लेवल पे सब मिलिट्री स्कूल आ जाए इसीलिए हमने एक कमेटी वहाँ पे इस्टेब्लिश की थी और ब्रिगेडियर सावंत जो ex-MP भी है उन्होंने इसमें बहुत सारे इनपुट्स भी दिए उन्होंने और उनकी संगठना ने। तो हम सबके आभारी हैं। आज ये पॉलिसी आ गई है और जो भी इसके लिए उनकी ज़रूरतें हो चाहे वो इंग्लिश मीडियम का टीचिंग हो चाहे CBSE के तरह से उनको ट्रेनिंग देना हो क्योंकि उनकी जब भी इंटरव्यू ली जाती है तो वो CBSE के हिसाब से ली जाती है तो वो भी हमने उसमें सुविधा डाली है। बाकी जो भौतिक सुविधाएं हैं सब सुविधाएं हम उन्हें दे रहे हैं। आगे चल के सब हमारे बच्चे हमारे युवक देश की सेवा करें ऐसे हम लोग सब चाहते हैं और इसके लिए एक ऐतिहासिक निर्णय है। दूसरा जो हमने निर्णय लिया है वो जो ब्लाइंड रहते हैं जो दिव्यांग रहते हैं उनके लिए उनको कायम करने का निर्णय हमने लिया है और करीबन 2800 बच्चों को शिक्षा जो बच्चे नहीं हैं वो तो टीचर्स है इसका लाभ मिल जाएगा। थैंक यू।
बबन शिंदे असतील, शिवाजी पाटील असतील, विलास लांडे असतील, असे अनेक महायुतीमधले जे स्थानिक स्तरावरती विधानसभा निवडणूक लढणारे लोक होती महायुतीकडनं, ती आता शरद पवारांच्या गळाला लागताना पाहायला मिळतात. शरद पवार तो याच्यामध्ये अस्तित्वातले आमदार कोण आहेत मला माहिती नाही. बघा, जे आमदार पराभूत झालेले आहेत तिथं महायुतीचे दुसरे उमेदवार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी तिथं जाणं स्वाभाविक आहे. कारण त्यांना इथं संधी मिळू शकत नाही, कारण सिटिंग जो MLA असणार तो उभा राहणार हे उघड आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर जर आमच्या पक्षामध्ये कोणी त्याच्यापैकी आलेलं असेल, आता मी सगळी नावं ऐकली नाहीत, परंतु आमच्या पक्षापैकी कोण असेल तर मग त्याच्याबद्दल आपल्याला विचार करता येईल, किंवा जर सिटिंग MLA असेल तर त्याच्याबद्दल मला काही कॉमेंट करता येईल. पण ज्यांना तिथून तिकीट मिळण्याची शक्यता नाही ते दुसऱ्या पक्षाची वाट धरणार आहेत. विपक्ष कह रहा है कि चुनाव के मद्देनजर सरकार ने निर्णय लिया है कि देसी गायों को राजमाता या गोमाता का दर्जा देना कहीं ना कहीं ये नहीं, आज जो पोलराइजेशन की राजनीति नहीं, देखिए, आज जो निर्णय हुआ है वो जो देसी गाय रहती है उनको 30 रुपये का डेली खर्चा गवर्नमेंट देती है, क्योंकि उनका संगोपन होना बहुत ज़रूरी है. आज आप देखिए A2 मिल्क, सब पूरे विश्व में A2 मिल्क के बारे में बोला जाता है. आज A2 मिल्क से जो घी बनता है, ऑर्डिनरी घी अगर 1000-1200 में मिलता है तो ये 3600 में मिलता है. तो ये फ़र्क है. हमें अपनी जो संपत्ति है उसके बारे में हम लोग कभी भी नहीं सोचते, अपनी जो विरासत है भारत की उसके बारे में कभी भी नहीं सोचते. लेकिन ये जब सामने आता है कि A2 मिल्क सबसे अच्छा है और वो हर किसी ने A2 मिल्क लेना चाहिए, तो इसके पीछे साइंटिफिक रीजंस हैं. आज हम उसको बढ़ावा देते हैं तो एक तरह से लोग देसी गायों का संवर्धन करेंगे और ये हमारी विरासत कायम रहेगी. 30 रुपीज़ पर काउ डेली अलाउंस होगा. सर, नीतीश राणे लगातार वो जिस तरीके से भड़काऊ भाषण दे रहे हैं, अभी भी उन्होंने मुस्लिमों के खिलाफ एक कहा कि आप 5 मिनट हमको दे दीजिए, हम आपको सबक सिखा देंगे, आप सामने आ जाइए. लगातार ये भड़काऊ भाषण, चुनाव नज़दीक है, क्या इस की ज़रूरत है? देखिए, ये सवाल तो आपको उनसे पूछना चाहिए. वो भी एक नेता है, वो भी एक प्रवक्ता है, तो उनके बारे में मैं कुछ बोलूँ ये सही नहीं है. महायुति में इसका फर्क पड़ता है, महायुति में इसका फर्क पड़ेगा. देखिए, हम लोग कभी भी इसके बारे में नहीं सोचते कि किसने हमें वोट दिया या नहीं दिया. आज हमारी जो स्लम्स है उसमें जो स्कूल्स है सब, उसमें से 90% मुस्लिम स्कूल्स है जो इलीगल है. फिर भी मैंने 8 महीने का उनको बढ़ावा दिया, मतलब 8 महीने का मुद्दत दिया है उसको रेगुलराइज करने के लिए. अगर मैं चाहता था तो उसको बंद भी कर सकता था, लेकिन हम अभी कैसे करते नहीं है, क्योंकि कौन हमें वोट देता है और कौन नहीं देता इससे ज़्यादा अहमियत रखता है कि बच्चे हैं उनको पढ़ना चाहिए, और वो चाहे किसी भी जात के हो, किसी भी कौम के हो, उनके बारे में इक्वल डिसीजन लेना चाहिए. और इसीलिए हम ये सब करते हैं, हर किसी को न्याय देते हैं. जैसे मैं मंदिरों का काम कर रहा हूँ मुंबई में, वैसे ही हाजी अली का भी काम कर रहा हूँ गार्डियन मिनिस्टर होने की वजह से. तो ये नहीं है, लाखों मुस्लिम हमारे भाई वहाँ पे भी जाते हैं, तो हमने ऐसे नहीं किया कि उन पे इंजस्टिस किया. ऐसे भड़काऊ भाषणों से आप जो काम कर रहे हैं उससे कहीं ना कहीं माइंडसेट चेंज होता है, जो आपके पास आ सकता है. मैंने आपको ये बोल दिया है कि इसके बारे में आप उनको पूछिए, तो उनकी जो भूमिका है वो स्पष्ट करेंगे. परंतु सातत्याने नितेश राणे मुसलमानांवरती बोलतात आहेत, आता म्हणतात की 5 मिनिटं या आम्ही सगळं दाखवून देऊ. एक गोष्ट अशी आहे बघा, याची चर्चा ही बंद दाराआड होऊ शकते. महायुतीमध्ये जे काय आहे त्याची, हे जाहीरपणे बोललेले आहेत, त्याच्यामुळे जाहीरपणे काय बोलले याच्याबद्दल त्यांची रिॲक्शन त्यांनी स्वतः दिली पाहिजे. त्यांच्यावर मी काही रिॲक्शन या पुणे की मस्जिद हो, उसको तोड़ने का काम शुरू है, इसके बारे में क्या कहेंगे? देखिए, एक चीज़ तो ये है कि जो इलीगल है वो इलीगल है, चाहे वो किसी भी धर्म का हो. तो वो अगर इलीगल है तो उसको तोड़ा जाएगा, इलीगल नहीं होगा तो उसको नहीं तोड़ा जाएगा. क्योंकि जिसको भी कुछ भी ये करना है, वहाँ पे कंस्ट्रक्शन करना है, तो BMC की परमिशन लेनी चाहिए, रूल्स सब फॉलो करना चाहिए. वहाँ पे भीड़ इकट्ठा होती है तो वहाँ पे फायर का NOC होना चाहिए. और अगर कल कुछ एक्सीडेंट हो गया तो आप लोग हमें ही पूछेंगे कि ये क्यों हुआ.
पण सर अंबादास दानवेंनी एक ट्विट केलेलं आहे की शाळेतील विद्यार्थ्यांचा जो गणवेश आहे त्या गणवेशाच्या एक व्हिडिओ आहे तो विरोधी पक्षाने एक गोष्ट अशी आहे की सध्या शाळेचे गणवेश या महिला शिवतात, त्याच्यामुळे एक गणवेश हा आम्ही लोकल लेवलवर महिलांकडून शिवून घ्यायला सांगितलेला आहे. आणि दुसरा आहे हा महिला आर्थिक विकास महामंडळ तयार करतात. असे 20,000 महिला सध्या गणवेशावर काम करत आहेत आणि त्याच्यामुळे एखादा गणवेश जर चुकला असेल तर तो बदलून घेतला पाहिजे संबंधित महिलांकडून. आवश्यक ते कापड आम्ही त्यांना देऊ, कारण आमचे 2 उद्देश आहेत. एक म्हणजे दर्जेदार कापड मिळालं पाहिजे. दर्जेदार कापडाची जी टेस्टिंग आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट करते आणि तेच मुलांना दिलं जातं. ही सिस्टम पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये बनते आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर होतो आहे, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. परंतु त्या उशिराचं दुसरं कारण असं सुद्धा आहे की स्काउट अँड गाईडने आयत्या वेळेला आपल्या गणवेशाचा कलर बदलला आणि त्याच्यामुळे प्रोडक्शन थांबवायला लागलं. कारण प्रोडक्शनच्या प्रत्येक स्टेजला याची पडताळणी होते. पूर्वी जे गणवेश दिले जायचे हे गणवेश पॉलिस्टर क्लॉथचे बनलेले असायचे, जे वापरणं विद्यार्थ्यांना हानिकारक असतं. त्याच्यामुळे आता कॉटन मिक्स असलेलं पॉलिस्टरचेच कपडे वापरले जातात, ज्याला टेरिकॉट म्हणतात. म्हणजे कॉटन असतं आणि त्याच्यामध्ये पॉलिस्टरसुद्धा असतं आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या स्किनवर होत नाही. आणि त्याच्यामुळे नवीन प्रयोग असतो त्याला काही त्याच्यामध्ये त्रुटी होऊ शकतात, परंतु पुढच्या वर्षी ह्या त्रुटी आढळणार नाहीत. वेळच्या वेळी गणवेश सगळ्यांना पोचतील. जसं आम्ही पुस्तक शाळा सुरू होताना पोचवतो तसं पहिलीतल्या मुलांची माप घेतलेलं नसतं, परंतु इतर जी मुलं आहेत त्यांची मापं आम्ही आगाऊ घेऊन ठेवायला सांगू आणि पहिल्याच दिवशी किंवा 15 दिवसाच्या आत गणवेश त्यांच्या ताब्यात देऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.